श्री स्वामी समर्थ मंडळी, मी आज इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा कोलम तांदूळ आहे। तुम्ही कोणताही घेऊ शकता। बरेच जण बासमती तांदूळही घेतात। मी इथं कोलम तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ काय करायचं, 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। त्यातलं पूर्ण पांढरं पाणी निघेपर्यंत तांदूळ छान धुवून घ्यायचं आहे 2 पाण्याने। नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये त्याच पातेल्यामध्ये मी धुवून घेतलं होतं आणि त्याच पातेल्यामध्ये मी काय केले, पाणी घातले आणि त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ वही छान मिक्स करून घ्यायचे आणि हा भात करून घ्यायचा, ह्याचा पांढरा भात करून घ्यायचा आहे। आता भात शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। मी चिरून घेतला आहे हा गूळ। आता त्यामध्ये काय करायचं, हा गूळ वितळेल एवढंच 2-1 चमचे असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ठेवायचे। आता इथं आपला भात पण छान असं शिजलेला आहे। एकदम मोकळा शिडशिडीत असा हा तांदूळच मूळ, म्हणजे तांदळाचा भातच हा मोकळा फडफडीत असा होतो। नंतर इथं मी काय केलं, गॅसवर कढई मांडून घेतली। त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेले आणि त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा घातल्यात तूप वितळल्याच्या नंतर। आणि नंतर त्याच्यामध्येच ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचेत। तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता। हे छान असे तळून घ्यायचे तुपामध्येच, एकदम खमंग असे। ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत आपले आता इथं। आता ह्याच्यामध्ये आपण हा भात, जो पांढरा भात आपण करून घेतला होता की नाही, तो घालायचा आहे आणि हा पांढरा भात काय करायचं, तुपामध्ये अगोदर छान परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये मी इथं 1 वाटी ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे, तो घालायचा आहे। आणि नंतर आता आपल्याला हा नारळी भात गूळ घालून करायचा आहे आणि गूळ घालून केलेल्या पदार्थामध्ये विलायची, सुंठ आणि बडीशोप पावडर घातली तर त्याची टेस्ट आणखीनच द्विगुणित होते। त्यामुळं मी इथं विलायची, नंतर बडीशोप आणि सुंठ पावडर घालून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये काय केलं, मी काही केसर काड्या घालून दूध ठेवलं होतं, ते दूध पण घातले 1 छोट्या वाटीमध्ये। नंतर आपण जो वितळून, एवढाही गूळ काही वितळला गेला नाही, जेवढा वितळला तेवढा ठीक असं करून तो वितळलेला गूळही मी त्याच्यामध्ये घातला आहे। आता याच्यावर काय करायचं, 1 ताट झाकण ठेवायचे आणि हे छान असं वाफवून घ्यायचं आहे 5 मिनटासाठी। आपला इथं नारळी भात तयार आहे आणि एकदम सुगंधित असा झालेला आहे हा भात। आणि विलायची आणि बडीशोपमुळे त्याची टेस्ट तर आणखीनच वाढते। तर अशा पद्धतीने नारळी भात या नारळी पौर्णिमेला तुम्ही पण करून पहा आणि हो, कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा। बाय।